नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती द्वितीय भाषा इयत्ता 9वी व 10वीसाठी कृतीपत्रिकेचा आराखडा आपण पाहणार आहोत. प्रथम आपण घटकनिहाय गुणविभागणी पाहूया. घटक 1 गद्य हा एकूण 18 गुणासाठी आहे. घटक 2 पद्य हा एकूण 16 गुणासाठी आहे. घटक 3 स्थूल वाचन हा एकूण 6 गुणासाठी आहे. घटक 4 भाषा अभ्यास हा एकूण 16 गुणासाठी आहे. घटक 5 उपयोजित लेखन हा एकूण 24 गुणासाठी आहे. असे एकूण 80 गुणाची ही आपल्याला कृतीपत्रिका मिळणार आहे. त्याची विभागानुसार आपण सविस्तर पाहूया. पहिला विभाग गद्याचा जो 18 गुणासाठी आहे, त्यामध्ये एकूण 3 उतारे असतील. अ, आ, ई अशा स्वरूपामधले 2 पठित उतारे आणि 1 अपठित उतारा. दोनही पठित उतारे 7-7 गुणासाठी असतील आणि एक जो अपठित उतारा आहे तो असेल 4 गुणांसाठी. यामध्ये या उतार्यांमध्ये 7-7 गुणांसाठी आणि 4 गुणांसाठी ती देखील विभागणी वेगवेगळी आहे. पहिल्या 2 पठित उतार्यांसाठी त्यामध्ये 7 गुणांची विभागणी. आकलन कृतीला 2-2 असे गुण आहेत. त्या आकलन कृतीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे, योग्य जोड्या जुळवा अशा छोट्या छोट्या कृती तुम्हाला 1-1 गुणासाठी दिल्या जातील आणि त्यामध्येच स्वमत देखील असणार आहे. त्याचबरोबर अपठित उतार्याचा जो 4 मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये देखील आकलन कृती असणार आहे आणि ती देखील याच वरील स्वरूपाची असणार आणि ती देखील 2-2 मार्कांची असणार आहे. हा झाला पहिला विभाग. दुसरा विभाग हा पद्य विभाग आहे. यामध्ये पठित पद्य 2 असे आपल्याला येतील. त्यामध्ये पहिला पठित पद्य हा 8 गुणासाठी आणि दुसरा पठित पद्यसुद्धा आपल्याला 8 गुणासाठीच आहे. त्यामध्ये मात्र विभागणी केलेली आहे. पहिला पठित पद्य जो आहे तो 8 गुणाचा, तो मात्र त्याच्यामध्ये गुणविभागणी जी आहे ती कृतीनिहाय केलेली आहे. आकलन कृती ही 2-2 गुणाची आहे. कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे ही 2 गुणासाठी आहे. त्याचबरोबर काव्यसौंदर्य हे 2 गुणासाठी आहे. अशा पद्धतीनं यातला पहिला जो अपठित आहे तो 8 गुणासाठी आहे आणि जो पठित पद्य आहे त्यासाठी मात्र वेगळी कृतीनिहाय गुणविभागणी आहे. यामध्ये दिलेल्या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजेच 6 पैकी 5 कृती देणे व 5ही कृती सोडवणे अशी तुम्हाला सूचना आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असेल 1-1 गुणासाठी. प्रस्तुत कवितेचे कवी व कवयित्री हा 1 गुणासाठी असेल. प्रस्तुत कवितेचा विषय हा 1 गुणासाठी असेल. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे हा 2 गुणांसाठी असेल. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश हा प्रश्न देखील 2 गुणासाठी असेल. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण हे देखील 2 गुणांसाठी असेल. आणि शेवटचा 6वा प्रश्न असेल प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. म्हणजे 4 शब्द तुम्हाला देण्यात येतील, त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि हा प्रश्न देखील 2 गुणासाठी आहे. म्हणजे एकूण अशी ही 6 प्रश्न आहेत, परंतु तुम्हाला 5च येणार आहेत. 5 तुम्हाला सोडवायची आहेत. हा झाला दुसरा विभाग. तिसऱ्या विभागामध्ये आपण पाहूयात स्थूल वाचन. हा अतिशय सोपा आहे. प्रत्येकी 3-3 गुणाच्या अशा 2च कृती तुम्हाला दिल्या जातील, कारण हा पूर्ण विभाग 6 गुणासाठी आहे. यामध्ये प्रश्नांचे स्वरूप जर पाहता आलं तर आपण स्वमत आणि अभिव्यक्ती यावर आधारितच ही आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी मिळतील. चौथा विभाग आहे पुढे व्याकरणावर आधारित. त्याला आपण भाषा अभ्यास म्हणू. व्याकरण घटकावर आधारित जी कृती आहे ती त्याची विभागणीसुद्धा 2 घटकामध्ये केलेली आहे. एकूण 16 गुण आहेत आणि 8-8 अशी गुण विभागणी त्याची केलेली आहे.
व्याकरण घटकावर आधारित कृती जी आहे त्यामध्ये पहिला आहे वाक्यप्रकार. त्यामध्ये मग विधानार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य ओळखणे आहे. हे प्रत्येकी 2 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न आहे. त्यामध्ये दुसरा आहे वाक्य रूपांतर. हा देखील 2 मार्कासाठी प्रश्न आहे. वाक्य रूपांतरामध्ये प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करणे किंवा उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करणे, तसेच आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करणे, होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करणे. यापैकी तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल. यातला तिसरा घटक आहे वाक्प्रचार. एकूण 3 वाक्प्रचार तुम्हाला दिले जातील, त्यापैकी 2 लिहिणे अपेक्षित आहेत आणि प्रत्येकी वाक्प्रचाराला 2-2 असे गुण आहेत. म्हणजे तो दिलेला वाक्प्रचार जो आहे तर त्याचा अर्थ सांगून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. प्रत्येकी 1 गुण अर्थासाठी व 1 गुण वाक्यात उपयोगासाठी. हा झाला भाषा अभ्यासातला अ गट. भाषा अभ्यासामधला आ गट जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित आहे. त्यामध्ये शब्दसंपत्ती आहे. पहिला घटक शब्दसंपत्ती म्हणजेच काय, त्यामध्ये समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे आहे, एकवचन, अनेक वचन, लिंग बदलणे या कृती याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जातील. यापैकी म्हणजे ह्या 5ही कृती ज्या आहेत यापैकी कोणत्याही 4 घटकावर तुम्हाला प्रत्येकी 1-1 गुणाच्या 4 कृती विचारल्या जातील आणि ते तुम्हाला 4 गुणासाठी लिहिणं आहे. पुढे यातला दुसरा घटक आहे लेखन नियमानुसार लेखन करणे. म्हणजेच काय, अचूक शब्द ओळखा. कोणतेही 2 शब्द प्रत्येकी 4 पर्यायासह तुम्हाला दिले जातील आणि 4 पर्यायापैकी 1 शब्द तुम्हाला अचूक दिला जाईल. किंवा याला और प्रश्न असेल 2 वाक्य देणे. प्रत्येक वाक्यात लेखन नियमानुसार 2 चुकीचे शब्द देऊन ते शब्द दुरुस्त करून तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. हा झाला 2 गुणासाठी. यातला तिसरा घटक आहे विरामचिन्ह. योग्य विरामचिन्हे वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा. हा देखील 2 मार्कासाठी तुम्हाला आहे. अशा प्रकारे हा भाषा अभ्यासाचा 4था विभाग संपतो. शेवटचा 5वा विभाग आहे तो आहे उपयोजित लेखनाचा. हा आहे एकूण 24 गुणांसाठी. यामध्ये सुद्धा 3 घटकांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिला घटक पत्रलेखन. त्यामध्ये औपचारिकमध्ये मग मागणी, विनंती आली किंवा मग अनौपचारिक, यामध्ये अभिनंदन. परत या पत्रलेखनाला सुद्धा और ठेवलेला आहे. अपठित गद्य उतार्याचे सारांश लेखन. आपण विभाग 1 मध्ये म्हणजेच गद्य विभागामध्ये प्रश्न क्रमांक 1 तिसरा घटक म्हणजेच ई मध्ये जो अपठित उतारा आपण घेतला, गद्य उतारा, त्याच्यावर आधारित आपण आकलन कृती लिहिलेली आहे 4 मार्काची. तर तोच उतारा 1/3 सारांश लिहिणे या ठिकाणी अपेक्षित आहे आणि हे पत्रलेखन किंवा हे सारांश लेखन एकूण 6 गुणासाठी आहे. यातला दुसरा घटक आहे आ. यामध्ये सुद्धा 3 विभागणी आहे. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. या 3ही तुम्हाला मिळतील, परंतु यापैकी तुम्हाला 2च अपेक्षित आहेत. तुम्ही लिहिणे 2च अपेक्षित आहेत, कारण प्रत्येकी लेखनाला 5 गुण तुम्हाला असणार आहेत. म्हणून हा आ घटक तुम्हाला एकूण 10 गुणासाठी आहे. यातला तिसरा आणि शेवटचा घटक आहे लेखन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये प्रसंगलेखन, आत्मकथन, वैचारिक. इथे मात्र तुम्हाला 3 दिले जातील. 3पैकी फक्त 1च लिहिणे अपेक्षित आहे आणि ते आहे 8 गुणासाठी. असे एकूण 6, 10 आणि 8 असे एकूण 24 गुणाचा हा 5वा विभाग संपला. अशा प्रकारे आपण या कृतीपत्रिकेच्या आराखड्याचे आपण पूर्ण सविस्तरपणे कसा आहे ते आपण पाहिले आणि यानंतर आपण थोडक्यात मी तुम्हाला कृतीपत्रिकेसाठी सूचना सांगेन. पेपर सोडवत असताना किंवा कृतीपत्रिका सोडवत असताना काही सूचना आपल्याला अपेक्षित असतात. त्या सूचनांमध्ये सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या आपण काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात आणि उपयोजित लेखनातील कृतीसाठी आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ पण नाहीत.
स्वच्छता आणि नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. अशा प्रकारे कृतीपत्रिकेचा आराखडा याविषयी सविस्तर वर्णन झालेलं आहे. धन्यवाद.